नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मग मस्त शुभ सकाळ. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवायले. आता माझे एक दिवस कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ येतील. चला तर या चहा प्यायला. मस्त असा चहा बनवते आणि बघू शकता तुम्ही उन्हात खिडकीतून खूप चेहऱ्यावर ऊन यायले, कारण ऊनच असं पडायले. दाटलाच कडक ऊन पडायले, बघू शकता तुम्ही. जाराला वाटतं का? मी आणते. चला आता जार आलाय, तर जार बाहेर नेऊन ठेवते, कारण उन्हाळ्याचं थंड जार देते ते भाऊ मस्त. बेल्ट आहे पण आता वरच्या कार्तिक पप्पाचा बेल्ट आण बरं. वरच्या बेडरूमच्या दरवाजा मागे ठेवलेला. वरी जाऊ ना, आण म्हणलंय तुला मी. आणते बाळा, थांबतो तू चहा पी दादा. तुम्ही काय करा साहेब, कार्तिक बरं आणा. जा तू चहा पी बाळा. लागतंय तुला, कसं लागतंय अर्जंट? चला येईल जार पलीकडे गेल्यापेक्षा. चला आता आपले आपले काम कंटिन्यू करते. जार आपसात टाकन तो दादा. हे बघा मस्त असा मसाला भात बनवलाय. खिचडी फ्राय एकदम छान.
कोबीची भाजी, बघा मस्त अशा प्रकारे कद्दू वाफून घ्यायचा, छान तेलामध्ये तळून घ्यायचा आणि नंतर आपण जे बेसिक मसाले टाकतो ते मसाले टाकायचे. आणि आता जी हे बघा कुकरमध्ये अर्धावट अशी डाळ शिजवून घेतली आहे, आता ही अशी टाकून द्यायची आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं. तुरीच्या डाळीतला कद्दू म्हणतात ह्याला आणि एकदम खायला टेस्टी. बघा छान अशी पूजा झाली, मस्त देव मंदिरातली पण पूजा झाली, तुळशीची पण छान पूजा झाली. चला आता घरातले काम आवरले, पूजा झाली, आता मला शेडकडलं आवरून घ्यायचं आहे. आता बघा मग कारण खूप पसारा झाला आहे, तिथला सगळं आवरायचं आहे. कारण प्लॅस्टिक हे खूप पडलं आहे ना, ते उचलून घ्यायचं सगळं. चला बघा मग. चला तर आता शेडकडलं माझं आवरायचं चाललं आहे, घरातलं सगळे कामं आवरले. मग इकडं आले मी आणि बघू शकता तुम्ही जे आपण कलिंगड आणलेत ना आपल्या अप्सरांना खायला, तर त्या पूर्णमधलं लाल गर खाऊन टाकतात आणि जे वरचे टर्कल असतात ना ते बरोबर असे जमा होतात. म्हणलं ते सगळे एकत्र करावं आणि पलीकड शेडच्या बाहेर फेकून द्यावं, त्यासाठी इकडं आले मी शेडकडं. आणि बघू शकता इकडं पण खूप गर्दा झाला आहे, प्लॅस्टिक हे पडलं आहे कारण वारं पण खूप यायले ना, मग काय उडून पण यायले वाऱ्यानं. त्यामुळं म्हणलं चला एखादी वेळेस कसं टपीला पण संध्याकाळी सोडतो आम्ही इकडं, आपल्या अप्सरा शेडमध्ये गेल्या की टपी इकडं खेळतो, मग त्यामुळं म्हणलं टपी कसं प्लॅस्टिक हे काही खाईल, त्यामुळे हे सगळा कचरा जमा करत होते मी. आणि काही कसं मुलं खातात बसतात इथं आणि तिकडं फेकून देतात, त्यामुळं असा गर्दा जमा होतो. आणि बघू शकता टमाटे, परत कांदे, कलिंगड,
हे सगळं खायला असतं त्यांना. पुन्हा खिचडी, भात, पुन्हा तांदूळ, हे सगळं असतं आपल्या अप्सरांना खाण्यासाठी. आणि झाडं पण छान झालेत, पण उन्हाळा दिवस असल्यामुळं तरी पण खूप काळजी घ्यावी लागते उन्हाची. त्यामुळं आता मी इकडलं सगळं आवरून घेते.
कारण आता ऊन खूप झाले, राहिल्याला नंतर आवरावं लागेल. हे बघा शेडकडलं सगळं आवरून घेतलं, थोडाफार पसारा झाला होता तो आवरला. आणि आता मला घरातलं पण थोडंसं काम आहे, कपडे धुवायचे राहिले तर आता कपडे धुवून घेते. आणि मला नंतर साड्यांना फॉल पिको पण करायचं आहे, गिऱ्हाईकाच्या साड्या आहेत त्या. आणि परत मला संध्याकाळी बड्डेला जायचं आहे, छोट्या मुलाचा बड्डे आहे. आता घरातलं तर सगळं आवरलं. छान असा बड्डेचा कार्यक्रम सुरू होता, बघू शकता. मस्त असं डेकोरेशन पण केलेलं होतं. छान असा बड्डे झाला, मस्त डेकोरेशन पण पूर्ण मस्त एकदम छान केलं होतं. घरीच बड्डे होता छोट्या बाळाचा. आणि चला मग जेवण हे करून मी घरी आले, मला यायला उशीर झाला, 9 वाजले होते. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा.